रोल काय आढळून आले? आज 15 जून आज जनतेच्या खूप समस्या खूप फोन आम्हाला येत होते सर्व सन्मान्य नगरसेवकांना. त्यामुळे आम्ही आज इथे फिल्टरला आलो आणि फिल्टरची पाणी केली असता आम्हाला असं आढळून आलं की हे पाणी अतिशय खराब पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी नाही. आणि मी जनतेला आव्हान करतो, तसं मी आव्हान नाही करायला पाहिजे कारण आम्ही स्वतः जबाबदार आहे याची, पण हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की जर इतकं शक्यतो पाणी हे पिण्याचं टाळा आणि जर प्यायचंच असेल तर हे पाणी उकळून गाळून आणि ही प्रक्रिया करूनच पाणी प्यावं, कारण फिल्टरच्या अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि हे पाणी काही शुद्ध होऊन आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही याकरता सर्व पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी आलो. आम्ही पाहणी केली. या अगोदर मागच्या आठवड्यात सत्ताधारी पक्षानं पाहणी केली होती, परंतु हा प्रश्न सोडवण्याकरता आम्ही सन्माननीय आमदार संतोष दानवे यांच्याकडं सर्वपक्षीय नगरसेवक जाणार आहोत आणि त्यांना मागणी करणार आहोत. मागच्याच आठवड्यामध्ये आमची आमदार साहेबांशी चर्चा झाली होती या विषयावर. तर ते म्हणले की तुम्हाला लाईट बिल जास्त येतं नगरपालिकेला, त्याकरता तुम्ही प्रस्ताव तयार करा, मी तुम्हाला सौर ऊर्जाच्या प्लॅन करता सहकार्य करतो. परंतु हे पाण्याच्या याच्याकरता सुद्धा आम्ही सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आम्ही सर्व मिळून आमदार संतोष दानवे यांची भेट घेणार आहे आणि निकाली काढणार आहे. मागील 4-5 दिवसापासून भोकरदन शहरातील नागरिकांचे आम्हाला फोन येऊ लागलेत. प्रत्येक नगरसेवकाला येऊ लागलेत, भारतीय जनता पार्टीच्या आणि काँग्रेसचे पण नगरसेवक आमच्यासोबत आहेत. तर महिलांच्या प्रामुख्यानं असं म्हणणं आहे की जे पाणी नळाला येतं हे पाणी अशुद्ध आहे, गढूळ आहे आणि पाणी हे 8 दिवसाला भोकरदन शहराला सुरू आहे आणि पाणी पुरवठा हा सुरळीत नाही आहे. परत दूषित पाण्यामुळं फार मोठ्या अडचणी त्या गोष्टीला येऊ लागल्यात. माझं नगराध्यक्ष आणि शिवसाहेबाला एवढीच विनंती आहे की आपण भोकरदन शहरातील प्रत्येक प्रभागातील अशी परिस्थिती आहे की प्रत्येक पाईपलाईन ही ठिकठिकाणी फुटलेली आहे आणि आता पावसाळा सुरू होऊ लागला आणि पावसाळा सुरू झाल्यामुळं ते पावसाचं पाणी त्या पाईपलाईनमध्ये जाऊन परत ते नळाद्वारे नागरिकांच्या नळामध्ये ते येणार आहेत आणि त्यामुळे त्या परत बिमार पडण्याची लक्षणं आणि पाणी खराब येण्याची लक्षणं हे सुरू होऊ शकतात. त्यासाठी नगरपरिषदने जे फुटलेले पाईप असतील ते पाऊस पडायच्या अगोदर ते दुरुस्त करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नागरिकांना शुद्ध पाणी देता कसं येईल हे आपलं प्रामुख्यानं काम आहे. दुसरा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की इथं सम आहे. समची क्षमता 1 लाख लिटर जवळपास आहे. मी प्रत्येक वेळेस शिवसाहेब आणि नगराध्यक्षांना वारंवार सांगूनसुद्धा की त्यांना की ते समची क्षमता वाढवा, पण ते त्याकडे दुर्लक्ष देत आहे. माझं त्यांना म्हणणं आहे की जर ही समची क्षमता वाढवली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे 8 दिवसाला पाणी चाललं आहे ते 3 या 4 दिवसावर येईल. एवढंच प्रामुख्यानं आम्हाला त्यांना सांगायचं आहे. आणि भोकरदनच्या जनतेला तुम्ही वेठीस धरू नका पाण्या वाचून, एवढंच आम्हाला या प्रसंगी सांगायचं. भोकरदन शहराच्या जलशुद्धी केंद्रावर आम्ही सर्व सन्माननीय नगरसेवक इथं आले असता इथं प्रथम दर्शनी आम्हाला जे आढळून आलं की जे पाणी फिल्टर करायला जे मटेरियल लागतं, नंबर 1 तुरटी, ती तुरटी जी आहे ती निकृष्ट दर्जाची आहे. वाळू इथलची जी आहे ते आम्ही सगळ्यांनी पाहिल्याच्या नंतर ती वाळू अशी वाटत होती की फिल्टर करण्याजोगी जे साहित्य पाहिजे ते इथं आम्हाला प्रथम दर्शनी आढळून आलं की फिल्टर करायला जे सामान लागतं ते इथं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात इथं आल्याच्या नंतर इथलचे जे 2 जे मशिनरी आहे जे पाणी सगळं शुद्ध करतात त्या मशिनरी पण इथं बंद आहे सध्याला. पण आमचं सगळ्यांचं एवढं म्हणणं आहे की ते लवकरात लवकर हे सगळं जे आहे जी त्रुटी आहे ती त्रुटी चांगल्या प्रकारे हे करा आणि जे मशिनरी ज्या बंद पडलेल्या आहेत त्या चालू करण्यात याव्या. भोकरदन शहरामध्ये मागील 7-8 दिवसापासून जे खराब पाणी येतं आहे आणि त्या संदर्भात नागरिकांच्या खूप तक्रारी वाढल्या. काही नागरिकांनी आम्ही जे नगरसेवक सर्वांना फोन केले त्या अनुषंगाने आम्ही इथं आज इथं पाणी फिल्टर इथं पाणी करण्यात आलो असता येथील पाणी फिल्टरची जी यंत्रणा ही पूर्णपणे बंद पडलेली, पूर्ण खोचकामी आहे. मागील 10-15 दिवस अगोदर माननीय सन्माननीय नगराध्यक्ष सत्तारी यांनी इथे येऊन पाहणी केली आणि त्या टायमाला म्हणजे इथं जे फिल्टर यंत्रणा होती पूर्णपणे बंद होती. त्यांनी पाहणी केल्यानंतर सुद्धा त्यांनी जी यंत्रणा चालू करायला पाहिजे होती फिल्टर करण्याची, पाणी फिल्टर करण्याची यंत्रणा त्यांनी काही चालू केली नाही. आज आम्ही इथं आलो. आता आम्ही आज परत नगराध्यक्ष आणि शिवांना सूचना करणार एक जी पाणी फिल्टरची यंत्रणा आहे ती चालू करा. इथं जी त्यांनी जी त्रुटी वापरता ही त्रुटी पूर्णपणे निष्क्रिय आहे, कारण माती समान त्रुटी आहे. त्या पाण्यामध्ये जर ती त्रुटी झाली अजून पाणी गढूळ होण्याची शक्यता आहे. तर त्रुटी ही
बरोबर नाही. आणि तिथं जे ते रेती वापरतात पाणी फिल्टरसाठी, ती रेती पण त्यांनी नदीतून आणली की काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण ती पाणी फिल्टर जी रेती लागतात ती रेती इथे उपलब्ध नाही आहे. त्यांनी जर इथली यंत्रणा जर त्वरित चालू केली नाही तर आम्हाला नाईला जाऊ नगर परिषदेवर मोर्चा काढावा लागेल. आज की जो पानी की कंडीशन है अपने भूखरन की, पानी जो फिल्टर के ऊपर जो मशीनरियाँ बंद है वो मशीनरियाँ दुरुस्ती करके कोई फ़ायदा नहीं है. इस मशीनरियों को पूरा नवे लाना है और इस विकास को, ये पानी के प्रश्नों को अगर छोड़ना है, पाइपलाइन का विषय है, मोटर का विषय है, फिल्टर का विषय है, अगर ये काम को अपने को करना है तो आज जो अपने नगरदेश, उपनगरदेश और हमारे जितने भी नगर सेवक जो भी पार्टी से, कोई बीजेपी से, हम कुछ कांग्रेस से है, कुछ माँ विकास आघाड़ी की जितने भी नगर सेवक जो तुतारी वाले भी है, तो हमारा सबका बोलना एक ही है कि राजकारण को बाजू रखते हुए अपने इस शहर को पानी कैसा अच्छा मिलेगा और पानी की जो भी बड़े काम जो भी दुरुस्ती करना है, तो हमारे पास आज रनिंग आमदार संतोषराव पाटिल दानवे जी अपने साथ है. तो हमारा बोलने का मतलब है राजकारण को बाजू रखते हुए गांव के हिसाब से, गांव के अच्छे काम के लिए हम सब बॉडी के तमाम नगर सेवक मिलकर उनके पास जाकर ये पानी के जो मसले हैं, जो भी विकास के काम है शहर के, उस काम को सब मिलके एक साथ जात पात बाजू रखकर सब एक साथ मिलकर इस काम को आगे बढ़ाने के वास्ते आमदार संतोष पाटिल दानवे साहब का मदद लेकर, उनका सपोर्ट लेकर अपने शहर का विकास किस तरह होता है, उस विकास को कैसा करना चाहिए, इसको हमने सबने पुढाकार करके सबने एक जगह आकर और उनका सपोर्ट लेके शहर का विकास कैसा होना उसको करना चाहिए. बाकी जो भी मसले है वो आज रनिंग आमदार के हिसाब से अपने को जो मदद मिलेंगी वो अपने से खुद नहीं मिल सकती, तो उनसे मदद लेने का काम है शहर के विकास के लिए और शहर के पानी के मसले के लिए. पाइपलाइन का जो प्रोजेक्ट सबसे बड़ा है, आज तक नहीं हुआ, इसको करने के लिए बहुत बड़ा फंड की ज़रूरत है और आमदार साहब को उसमें सपोर्ट की ज़रूरत है. यहाँ तक कि मंत्रिमंडल तक जाने की ज़रूरत है, तो उस काम को उनकी मदद लेकर एक ऐसा समझो कि अपने टोटल समाज का काम है, वो काम को आगे लाने के वास्ते हमको सबको आगे आना पड़ेगा. सबको एक साथ पूरे टोटल पार्टी के लोग, नगर सेवकों को एक साथ मिलकर उनके पास जाके उनका सपोर्ट लेके शहर का विकास करना पड़ेगा. इसके लिए सब हम साथ में रहेंगे और बाकी नगर सेवक, बाकी पार्टी के नगर सेवक को हमारा बोलना है तो तुम भी हमारे साथ में आओ और शहर का विकास किस तरह से और किस रास्ते से होता है उसका मसला हल करके लो.